बातमी कोल्हापूरमधून आहे। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सध्या कायम आहे। राधानगरी धरणामधून भोगावती नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत, तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचित घट झाल्याचं दिसतंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 32 फूट 8 इंचांवर आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। भूषण, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती, सध्या काहीसा उसंत दिसतोय। नक्कीच कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाची काहीशी उघडीप असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पाऊस पडतोय। पावसाच्या रिमझिम सरी पडताना पाहायला मिळत आहेत। मात्र काल सायंकाळपासून कोल्हापूर आणि शहर परिसरामध्ये मात्र पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील हळूहळू घट होतानाचं चित्र पाहायला मिळतंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 32 फूट 8 इंचांवर आहे, म्हणजे कालपासून जवळपास 1 फुटाने हे सगळं पाणी आहे ते कमी झालेलं आहे। जरी पाणी पातळी कमी झाली असली तरी आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रशासन अजूनही अलर्ट मोडवरच पाहायला मिळते। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राधानगरी धरणामध्ये पाणी येते। त्यामुळे 33,000 क्युसेकचा विसर्ग राधानगरी धरणातून सध्या भोगावती नदीमध्ये सुरू आहे आणि तेच पाणी पंचगंगा नदीमध्ये येतं। त्यामुळे ही पाणी पातळी सध्या जरी कमी होत असली तरी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला तर ही सगळी पाणी पातळी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। रविवारी पंचगंगा नदीचं हे पाणी पातळी वाढ झाल्यामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर आलेली आहे आणि त्यामुळे आपण बघतोय याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलंय। आपण जर बघितलं तर आज काल सायंकाळपासून जरी कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाने उसंत घेतलेली असली तरी राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाच्या दमदार सरी आहेत त्या कोसळताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच जरी सध्या या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट होत असली तरी अजूनही धोका आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।